नमस्कार, आपल्या सर्वांचे भन्नाट रेसिपीज या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मग आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाची खीर बनवूया. तर यासाठी लागणारं साहित्य हे आपण गहू घेतलेले आहेत. हे 8 ते 10 तास आपण भिजवून घेतलेले आहेत. गूळ, ड्रायफ्रूटमध्ये चारोळी, बदाम, मनुके, वेलची, काजूगर, आलं, खोबरं, तूप, हरभरा डाळ आणि तांदूळ हे आपलं सगळं साहित्य आहे. आता जवळच आपली गणेश जयंती आलेली आहे. 16 फेब्रुवारीला गणेश जयंती आहे आणि त्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण गव्हाची खीर बनवणार आहोत. चला तर मग याची कृती पाहूया. आता आपण एक कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया. तूप थोडं गरम झाल्यानंतर यात आपण 8 ते 10 तास भिजवून घेतलेले गहू होते ते घालून घेणार आहोत. हे खिरीचे गहू वापरलेले आहेत. जर खिरीचे गहू नाही मिळाले तर आपले रेग्युलर गहू घ्यायचे. ते जरा पाण्याचा हात लावायचा, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. त्यानंतर पाकडून पुन्हा ते 8 ते 10 तास भिजत ठेवायचे. त्यामुळे आपली गव्हाची खीर चांगली होते. आता आपले गहू हे आपण तुपावर थोडे परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर यात आपण जे हरभरा डाळ आणि तांदूळ घेतला होता तो एक अर्धा तास भिजवला होता तो देखील आपण यात घालणार आहोत. हरभरा डाळीमुळे बाइंडिंग चांगलं येतं आपल्या खिरीला आणि चव देखील चांगली येते आणि तांदळामुळे फ्लेवर चांगला येतो. आपण बासमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे बारीक. तुम्ही वासाचा कोणताही तांदूळ वापरू शकताय. आता हे पूर्ण आपण चांगलं परतवून घेणार आहोत. आता यात आपण पाणी घालून घेऊया. यात आपण कोमट पाणी वापरायचं आहे. जास्त गरम पाणी वापरायचं नाही, जास्त गार पाणी वापरायचं नाही. जेवढं कोमट पाणी वापराल तेवढं हे चांगलं आत शिजलं जातं व्यवस्थित. गरम पाणी जर वापरलं तर लगेच त्याला उकळी फुटते आणि आपला गहू चांगला शिजला जात नाही. आता हे थोडंसं हलवून घेऊया. आता या कुकरला आपण झाकण लावून जवळजवळ 6 ते 7 शिट्या देणार आहोत. जेवढ्या जास्त शिट्या द्याल तेवढा आपला गहू चांगला शिजला जातो, तांदूळ चांगला शिजतो, त्याचबरोबर हरभरा डाळ देखील आपली चांगली शिजते. आता हे आपण 6 ते 7 शिट्या काढण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत आपण हा गूळ चिरून घेऊया, किसून घेऊया आणि जे आपले सगळे ड्रायफ्रूट खोबरं वगैरे होतं त्याचे तुकडे करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्या कुकरला त्या शिट्या व्हायला चालू झालेल्या आहेत. जवळजवळ 6 ते 7 शिट्या होऊ द्यायच्या. जेवढं चांगलं शिजवाल तेवढं अर्क गव्हाचा चांगला उतरतो आणि चांगली खीर आपली बनते. आता आपलं कुकर झालेलं आहे, बंद केलेलं आहे आपण. कुकर आपण थंड होईपर्यंत हे आपण तुम्ही पाहू शकता आपण सगळे ड्रायफ्रूट वगैरे तुकडे करून घेतलेले आहेत. सगळ्या ड्रायफ्रूटचे तुकडे केलेत. आपण जे आलं होतं ते सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे. आता आपला कुकर थंड झालेला आहे. आपण कुकरचं झाकण काढून घेऊया. छान असा आपला गहू पूर्णपणे शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकताय डाळ देखील आपली शिजलेली आहे, तांदूळ देखील शिजलेला आहे. छान असं एकजीव झालेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि पुन्हाही आपण तुपावर भाजणार आहोत. या प्रकारे तुम्ही नक्की खीर गणेश जयंतीला करून बघा, छान होते ही खीर. आता आपण तोच कुकर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पुन्हा गॅस लावूया. त्यात आपण पुन्हा 2 चमचे तूप घालणार आहोत. त्या तुपावर आपण सगळे ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट जेवढे चांगले तुपात तुम्ही भाजाल तेवढे ते चांगले अर्क त्याच्यात उतरतो, चांगली चव देतं आणि आपली खीर खराब सुद्धा लवकर होत नाही. ही खीर तुम्ही अशीच 2 दिवस ठेवू शकताय. छान प्रकारे शिजलेली असते, 2 दिवस चांगली राहू शकते. आपले जे मनुके वगैरे आहेत ते ओलसर असतात, त्यामुळे आपली खीर आंबण्याची शक्यता असते. आता यात आपण मनुके खोबरे घातलेले आहे ते देखील तुपावर चांगलं परतल्यानंतर
बाकीचे सगळे ड्रायफ्रूट आपण घालून घेणार आहोत. यात वेलची घालते वेळी आपण वेलची पावडर घालायची नाही. वेलची किंचितशी सोलून घ्यायची आणि जराशी खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायची. अजिबात ती सोलून पावडर वगैरे करायची नाही वेलची पावडर. आता हे आपले ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतल्यानंतर आपण हे वेलची आणि आलं घालून घेऊया. जेव्हाही आपण खीर खातो तेव्हा दाताखाली ते वेलचीचं कण किंवा आलं आल्यानंतर जी चांगलं चव लागते ती किसून घातल्यानंतर किंवा पावडर करून घातल्यानंतर लागत नाही. आता यात आपण गूळ घालून घेऊया. आपण हा गूळ देखील तुपावर चांगला परतवून घ्यायचा आहे. हा आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. गहू देखील आपण जवळजवळ पाव किलो घेतलेले होते. पाव किलो गहू, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ घेतलेली आणि गूळ आपण अर्धा किलो घेतलेला आहे. कारण की गव्हाच्या याला जरा खीर ही गोडसरच पाहिजे. जर सपक असेल तर ती चांगली लागत नाही. आता हा गूळ आपण चांगला परतवून घेऊया. आता हे गूळ परतल्यानंतर यात आपण जे शिजवून घेतलेले गहू होते, गहू, तांदूळ आणि डाळ, ते देखील पुन्हा मिश्रण घालणार आहोत आणि चांगलं परतवून घेणार आहोत. छानपैकी असे एकजीव गुळामध्ये करून घ्यायचं. कधी डाळ वगैरे शिजते, मग आपण ज्यावेळी गहू शिजवतो तेव्हा गूळ घालून शिजवायचं नाही, नाहीतर मग ते एकदम असं गुळाचा पाक झाल्यासारखा तयार होतो. म्हणून हे नंतरच गूळ वापरायचा आणि पुन्हा याला शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. आता पुन्हा हे मिश्रण हलवून घेऊया चांगलं. तुम्ही पाहू शकता आपण यात पूर्ण मिश्रण सगळं हलवून घेतलेलं आहे. पुन्हा याला शिट्ट्या लावून झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत, जेणेकरून आपली खीर पूर्णपणे एकजीव होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता आपल्या कुकरला आता शिट्ट्या व्हायला चालू झालेल्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण बंद करून घेतलेला आहे गॅस आणि थंड झाल्यानंतर आपण हे कुकरचं झाकण काढून घेऊया. बघा, छान अशी खीर आपली तयार झालेली आहे. आता हे आपण छान एकजीव हलवून घेऊया. पण हलवते वेळी अगदी हळूवारपणे हलवा, कारण की याची वाफ हातावर येण्याची शक्यता आहे. कारण की गूळ जो आहे त्याची वाफ लवकर कमी होत नाही आणि जर वाफ हातावर आली तर हात भाजण्याची शक्यता आहे. आता छान अशी आपली खीर तयार झालेली आहे. यात आपण दूध थोडंसं घालून घेऊया, अर्धी वाटी. जर कोणाला दूध नको असेल तर दूध नाही घातलं तरी चालेल. दूध हे ऑप्शनल आहे, म्हणून मी तुम्हाला साहित्यात देखील दूध दाखवलं नाही. पण माझ्या घरी दूध घालूनच खीर सगळ्यांना आवडते. छान अशी पुन्हा एकजीव करून घेऊया. तुम्ही एक वेळ जर दूध घालून खात नसाल तर एक वेळ तुम्ही अशी दूध घालून खीर खाऊन पहा, अतिशय सुंदर लागते. आणि ज्यावेळी आपण खीर घेतो बाउलमध्ये खाण्यासाठी तेव्हा त्याच्यावर दूध आणि तूप जर घातलं तर छान लागते. आता दूध घातल्यानंतर आपण ही रवीनं पूर्णपणे घाटलून घ्यायची आहे. कारण की एक जण काय करतात, अगोदरच ज्यावेळी आपण गहू शिजवून घेतो त्यावेळी खीर ते गहू मिक्सरला लावतात, पण आपण तसं करायचं नाही, नंतर रवीनं घाटलायचं आहे. आता ही आपली खीर पूर्णपणे गार झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढूया गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी. अशी आपली दाटसर अशी खीर छान झालेली आहे. जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही त्यात दूध जास्त वापरू शकताय किंवा गरम करून पाणी घालून पुन्हा गरम करू शकताय. पण खीर ही दाटच खायला छान वाटते गव्हाची. अशी छान आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय आपला गणपती बाप्पाचा नैवेद्य तयार झालेला आहे. तर तुम्ही माझी ही खीर पाहिलात त्याबद्दल
धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.